एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पुण्यातल्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची ही घटना घडली होती। दरम्यान या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर खरं तर जाणार होतं। हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गावर काहीच अंतरावर घडलाय। या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे आणि इथल्या हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं। मात्र हा भाग डोंगराळ असल्यामुळे इथे धुकं होतं आणि त्यामुळेच हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे। आपण पाहतोय हे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि यातच होरपळून इतर तिघांचा मृत्यू झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात होतं आणि त्याआधीच या हेलिकॉप्टरचा हा अपघात झालेला आहे। हा परिसर खरं तर डोंगराळ आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं असतं, त्यामुळेच हा अपघात झाला असावा असा अंदाजही व्यक्त केला जातोय। दरम्यान या घटनेचा हा लाईव्ह व्हिडिओ सध्या साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरत असतानाच अचानक खाली कोसळलं आणि कोसळताच या हेलिकॉप्टरनं अचानक पेट घेतला आणि यातच होरपळून या तिघांचा हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये पायलटसह इंजिनियर आणि एक प्रवासी आणखी होता। या तिघांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय। आपण पाहू शकतोय हे हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड करणार होतं, मात्र त्याआधीच या भागामध्ये कोसळल्यानं हा अपघात झाला आणि हेलिकॉप्टर खाली कोसळताच त्यानं पेट घेतला, त्यामुळेच यामध्ये दुर्दैवी तिघांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या घटनेचा हा लाईव्ह व्हिडिओ सध्या आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। इथे असलेल्या एका व्यक्तीनं हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे। दरम्यान हा परिसर आपण जर पाहिला तर अतिशय झाडीचा परिसर आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे धुकं असतं आणि त्यामुळेच खराब हवामानाचा हा फटका या हेलिकॉप्टरला बसला आणि त्यामुळेच हे हेलिकॉप्टर खाली कोसळलं असावं असा एक अंदाज व्यक्त केला जातोय। अचानकच या पायलटचं नियंत्रण सुटलं आणि त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि हेलिकॉप्टर कोसळताच अचानक या हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि मोठा धूर आपण जर या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, मोठा धूर या परिसरामध्ये पसरला आणि होरपळून या तिघांचा हेलिकॉप्टरमधल्या तिघांचाही मृत्यू झालाय। पाहतोय बावधन बुद्रुक मधल्या ऑक्सफर्ड काउंटी या ठिकाणी ही घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे। दरम्यान साम टीव्हीकडे आता हा घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आलेला आहे आणि याची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहू शकतोय तुमच्या स्क्रीनवर। आपण पाहतोय सुनील तटकरे यांना घेण्यासाठी खरं तर हे हेलिकॉप्टर जाणार होतं, मात्र त्याच आधी हा अपघात घडलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे यांच्याकडून। गोपाळ, काय सांगाल? या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आता साम टीव्हीच्या हाती आलेला आहे आणि या दृश्यांच्या माध्यमातून नेमकं काय दिसतंय आणि काय नेमकं घडलंय, अधिकची माहिती काय? हेलिकॉप्टरनं टेक ऑफ केलं होतं, मात्र ज्या ठिकाणी ह्या हेलिकॉप्टरवरून टेक ऑफ केलं त्यापासून अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात धुकं होतं आणि त्यामुळे हा हेलिकॉप्टर क्रॅश झाला असावा अशी प्राथमिक माहिती सध्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। या ठिकाणी पीएमआरडीएचे अग्निशमन विभाग, पुणे महापालिकेचा अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झालेला आहे। पोलीस प्रशासन देखील दाखल झालं आहे। या ठिकाणी सध्या मृतदेह हलवण्याचे काम सुरू आहे आणि या ठिकाणी ज्या कंपनीचा हा हेलिकॉप्टर होता त्या कंपनीची एक टीम या ठिकाणी पोहोचून त्या सर्व गोष्टीचा रिपोर्ट तयार करणार आहे आणि हा जो हेलिकॉप्टर एका राजकीय पुढाऱ्याला घेण्यासाठी टेक ऑफ केलं होतं अशी देखील प्राथमिक माहिती मिळत आहे। आपण पाहतोय त्याची ही दुर्दैवी घटना आहे पुण्यातली। पुण्यामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचाही मृत्यू झालेला आहे। सध्या अग्निशमन दल इथे आलेला आहे आणि मृतदेह बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे। दरम्यान हा अपघात नेमका का घडला, कसा घडला याची चौकशी आता केली जाणार आहे।